गावातली शाळा आहे का ही? खोजेवाडी खोजेवाडी शाळा जिल्हा परिषद खेडेगाव. छान आरामात लय दिवसानंतर खेडेगावात दर्शन झाले. खोजेवाडी आणखी टोकी बाकी आहे की नाही? त्याच्यानंतर टोकी आहे का मग कधी आहे? तर नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल. आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असा आहे की आम्हाला अर्जंट नंदेच्या घरी जावं लागलं. आणि काही लोकांना खोटं वाटत होतं की नाही तू खोटं बोलते असं, पण खरंच मी कालच्या लाईव्हला सांगितलं होतं की नंदेच्या घरी म्हणजे आमच्या इथं अगोदर 7 वाजता मला सकाळी फोन आला, यांच्या आत्यान ते येणार आहेत, आवरू ठेव येतं सकाळी. तर मग त्याची वाट बघत 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. फोन केला मी 1-2 वेळेस, ते येतो म्हणत. ते फायनली सकाळी 7 वाजता येणार होते, ते 2:45 वाजता आले. आणि त्यावेळेला मी लाईव्हलाच होते, जे लाईव्हला असेल त्यांना माहीतच असेल. आणि नंतर मग आल्याच्या नंतर त्यांची आत्या वगैरे होतं आणि मग नंतर ते घरी नव्हते, म्हणून मग त्यांच्या आत्यानी वगैरे त्यांनी म्हणे की संध्याकाळी आमच्या घरी या म्हणे. मग अर्जंट आम्हाला संध्याकाळी किती 8 वाजता निघावं लागलं. मग 8 वाजले निघायला. आणि रस्ता एवढा सामसूम होता, एवढा भयान रस्ता होता. चला तुम्हाला दाखवते रस्ता. एवढ्या रात्री काम जायचं पडलं आणि येताना उशीर झाला. मग उशीर झालं. चला रोड पाहिलं कसं आहे तो? तुम्ही तर बादशाचे हो, 4-5 जण भिडले. मग गाडीवर पळून जायचं. चलो चले मितवा. रात्रीचा प्रवास डेंजर राहतो बरं का, मला तर भीतीच वाटते. रात्रीचा प्रवास डेंजर असं मला तर भीतीच वाटते. दिवसावर कशी दिसते, रात्रीचे पानं कशी दिसत आहे यार. आपली आता ना असं टर्न मारली नाही, गाड्या कशा येते आउटसाईड ना, तसा आहे की नाही? नाही ना, मग असं टर्न मारायला नाही ना, आहे का? तर हा समोरचा जो गाडीवर मुलगा जातोय, तो मुलगा आमच्या शेजारीच म्हणजे समोर त्याचं मोबाईलचं दुकान आहे, शॉपिंग. तर यांच्या भाऊजीने सांगितलं होतं की यांच्याबरोबर ये म्हणून तू येत आहे. तर त्यांनी लवकर दुकान बंद केली आणि आमच्यासाठी आला. आणि बघा किती म्हणजे एवढा काही वेळ झालेला नाही, फक्त 8-8:30 वाजले. ते गावाकडचं कसं असतं, सगळं सायलेंट होत राहतं, लोकही झोपून जातात. औरंगाबादच्या थोडंसं बाहेर म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं थोडंसं बाहेर निघलं की लगेच थंडी लागली आणि लगेच थंडी सुरू झाली तिकडं. आणि एवढा भयान रोड होता की बस इकडं तरी थोडं पाणी आहे. आता समोर बघा एवढी भीती वाटत होती, घालणारे आपलं असं होतं. म्हटलं आता जातानाच असं होतं की आम्हाला लगेच यायचं होतं, सुट्टी वगैरे काही मागून सुट्टी घ्यावं लागते, अगोदर सांगावं लागतं, नाही तर ते लोक थोडं शॉर्ट घेते मी. सामसूम रोडचे रोड बघा कसं आहे, ते असं स्पीडने गाडी रोड आहे. ते मागच्या वेळेस आम्ही शिर्डी चालू होतो, हाच रोड शिर्डी जातो हायवे, हाच हायवे जातो शिर्डीला. आता लोक हे नाही, अंधार नाही पडला पाहिजे. आम्ही देवाला चालू होतो देवदर्शनाला, त्याच्यामुळं काय आधी आम्ही तरी ना तेवढ्या जोरात पडणार होते, पडता वाचले डायरेक्ट. आणि तेच खड्डे खड्डे की बास स्पीडनं जर गेलं तोंडावरच पडायचं काम. आणि बघा असा सुनसान रस्ता. आता हे खेडेगाव, छोटे खेडेगाव वगैरे लागतील. आणि हे बैलांचे आवाज वगैरे लय भारी वाटत होतं. असं वाटत होतं की ना खूप अशा गावात गेलो लगे. आता हे छोटे खेडेगाव लागतात इथून. गावातली शाळा आहे का ही? खोजेवाडी शाळा जिल्हा परिषद खेडेगाव. छान आरामात लय दिवसानंतर खेडेगावात दर्शन झाले.
खोजेवाडी आणखी टोकी बाकी आहे की नाही. त्याच्यानंतर टोकी आहे का मग कधी आहे? गावाकडचे बैल बिला आवाज बिवाज. हो रोड काय भारी गेला ना. तुझ्या मित्राला मग सकाळी लवकरच निघावं लागत असं इकडून. किती निघत असेल तरी तो सरासरी? हा पोरगा सन्नाट गाडी आणून राहिला रेत. सामसूम रस्ता आहे. हे कुत्री रात्रीच्या झोपत नाही का? पूर्ण अंधारच अंधार. रस्त्याने काळा कुत्रा दिसेना. कोणतं घर?